मसाजोगच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याचा सर्वांनीच निषेध केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पहिल्यांदा सांगितलं होतं की यामध्ये कुणालाही माफी मिळणार नाही. त्या पद्धतीने तपास चाललेला आहे, चार्जशीट दाखल झालेला आहे आणि आता त्याचा रेग्युलर जी काही ट्रायल होईल त्यामध्ये जो आरोपी निष्पन्न होईल त्याला न्यायालय जी शिक्षा देईल ती सर्वांना मान्य करावं लागेल. परंतु या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव वारंवार घेतलं जात होतं. धनंजय मुंडे सुद्धा त्याचा आका आहे वगैरे वगैरे नावं त्याला लावली जात होती आणि मीडियाने सुद्धा धनंजय मुंडे आरोपी आहे असंच एकंदरीत चित्र रंगवलं होतं. परंतु आज त्या सर्व प्रकरणावर आता पडदा पडलेला आहे. धनंजय मुंडेने आज राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून आता राज्यपालाकडे पाठवलेला आहे. मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवलंय. कारण काही का असेना, परंतु त्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये ज्यांचा कुणाचा हात असेल त्यांना शिक्षा ही होईल हे मात्र निश्चित आहे. द्यायला उशीर झालेला आहे. 3 महिने हे प्रकरण धडकतं होतं, मात्र अद्याप असंवेदनशीलता जी आहे ती धनंजय मुंडे यांच्याकडे दाखवण्यात आली होती. अखेर जनतेने एक आक्रोश केल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला. नाही बघा, धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा अजितदादांना आहे, मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्या नेत्यांनी योग्य वेळी राजीनामा घ्यायचं जेव्हा ठरवलं त्या टायमाला तो राजीनामा घेतलेला आहे. म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करण्याचा अर्थ नाही. उशीर झालाय राजीनामा द्यावा नाही, त्याबद्दलचं भाष्य करण्याचा मला अधिकार नाही. धनंजय मुंडेंना सहआरोपी करावं अशी मागणी करतायत विरोधक. कारण सातपुड्यावर एक बैठक झाली होती खंडणी संदर्भात, त्यामुळे एक्स्ट्रा चार्जशीट दाखल करून धनंजय मुंडे यांना आरोपी करावे. यांच्या शासकीय निवासस्थानी सातपुड्यावर एक बैठक. हे बघा, याचा सगळा चौकशीचा भाग आहे. या चौकशीमध्ये जर असं काही घडलं असेल तर निश्चित त्याची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर मग न्यायालयाच्या किंवा पोलिसांच्या तपासामध्ये जर आलं तर ते सुद्धा आरोपी होऊ शकतात. आदित्य ठाकरे म्हणतात संपूर्ण सरकार बरखास्त केलं पाहिजे, अशा पद्धतीने उशिरा राजीनामे घेतले. आदित्य ठाकरे काय म्हणतात त्याला आम्ही महत्व देत नाही, परंतु या प्रकरणामध्ये आरोपी जो असेल त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकार करेल.